गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण आता मागच्या भागात बघितले की इडा, पिंगला, सुषुम्ना. इडा नाडी डाव्या बाजूच्या ह्याच्यात नाकपुडीत असते. पिंगला नाडी उजव्या नाकपुडीमध्ये असते आणि सुषुम्ना नाडी आपल्या पाठीच्या कण्यातून शस्त्रधारापर्यंत असते. तर आपण आज इडा नाडीचं बघूयात. डाव्या बाजूच्या नाडीस इडा, गंगा, चंद्रस्वर वगैरे अनेक नावे आहेत. डाव्या नाकपुडीतून जेव्हा श्वास पूर्ण वाहतो तेव्हा त्यास चंद्रप्रवाह चाललं असं म्हणतात. चंद्रप्रवाह चालला असता त्यावेळेस स्थिर कर्म करावीत. दूरदेश गमन, अलंकार, धर्मशाळा, मंदिरे, वस्तूंचा संग्रह ही कृत्य करणे प्रशस्त आहे. विहीर, आड, तलाव बांधणे, मुहूर्तावर घराचं खांब उभा करणे, यात्रा करणे, दान देणे, लग्न, वस्त्रालंकार धारण करणे, शांती कर्म करणे इत्यादी इडा नाडीवर कामे करणे प्रशस्त आहे. शुभ कार्यात चंद्र नाडी चालू ठेवावी. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे आपण करू शकतो सोमवार, बुधवार व गुरुवार या दिवशी प्रातःकाळी बिछाण्यावरून उठताना चंद्रनाडी चालत असली तर तो शुभ दिवस जाणावा. जर सूर्यनाडी असली तर तो दिवस आपणास अशुभ जाणावा. त्याप्रमाणेच रविवार, गुरुवार, मंगळवार व शनिवार या दिवशी प्रातःकाळी जर सूर्यनाडी असली तर तो दिवस शुभ असावा व चंद्रनाडी असेल तर तो आपणास अशुभ असे जाणावे. तसेच या दिवशी चंद्रनाडी शुभ सांगितली असता त्या वेळेस जर सूर्यनाडी चालू झाली किंवा त्यावेळेस तर सूर्यनाडी चालू झाली किंवा ज्या वेळेस सूर्यनाडी शुभ सांगितली असता त्यावेळेस चंद्रनाडी चालू झाली, याप्रमाणे सतत 7 दिवस सारखे चालले असता आपण आजारी पडू शकतो किंवा धनहानी होते, कुटुंबात कलह निर्माण होतो. असं चंद्रनाडीचे आहे. चंद्रनाडीमध्ये सगळी शुभ कार्य करावी. म्हणजे चंद्रनाडी शांततेकडे घेऊन जाते. आता आपण सूर्यनाडी म्हणजे पिंगला नाडीचे हे बघूया. उजव्या बाजूच्या नाडीस पिंगला, यमुना, सूर्यस्वर वगैरे असे अनेक नावे आहेत. उजव्या नाकपुडीतून श्वास जेव्हा पूर्ण रीतीने वाहतो तेव्हा त्या सूर्यप्रवाह चालला असे समजावे. कठीण कामे करणे, विद्या पठन करणे, दुसऱ्यास शिकवणे, दुष्टकृत्य, शिकार करणे किंवा यंत्र, तंत्र, किल्ला इत्यादी म्हणजे जे ही कामे आहेत समाजाविरोधी, ती कामे सूर्य ह्याच्यामध्ये चालू शकतात. दिवसा चंद्रस्वर व रात्री सूर्यस्वर चालवल्याने आयुष्याची वृद्धी होते. दिवसा चंद्रस्वर म्हणजे इडा नागली सुरू करायची आणि रात्री सूर्यनाडी सुरू करायची तर आपले आयुष्य वाढते असं यात म्हटलेलं आहे. तर आपण सुषुम्ना नाडीबद्दल विचार करूया. ज्या वेळेस आपला श्वास दोन्ही नाकपुड्यातून सारख्या वेगाने वाहतो किंवा क्षणभर डावीकडे व क्षणात उजवीकडे वाहतो तेव्हा त्या सुषुम्ना, शांभवी, मध्यम मार्ग, ब्रह्मरंध्र, महापद, शून्य पदवी इत्यादी अनेक संज्ञा म्हणजे नावे आहेत. क्षणभर डावीकडे, क्षणात उजवीकडे याप्रमाणे सुषुम्ना प्रवाह चालत असता कोणतेही शुभ कार्य करू नये. सुषुम्ना नाडीच्या ठिकाणी अग्नी नेहमी प्रज्वलित असतो. त्यामुळे एका जगदीश्वराचे स्मरण व चिंतन करून नंतर योगाभ्यास करणे, पारमार्थिक कृत्य करणे व इच्छा करणाऱ्या लोकांनी यावेळेस परमार्थ वाचन कर्म करू नये. जो सुषुम्ना रूपी श्वासाला आकर्षून शरीरात स्थिर करतो अशा पुरुषाला परमपदाची प्राप्ती होते. सुषुम्ना नाडी जर सतत आपण सुरू केली
किंवा स्थिर केली आपल्या शरीरात तर आपल्याला योग प्राप्ती सुरू होते. सकाळी दोन्ही श्वासाच्या संधीच्या वेळेस संध्या करून भगवंताचे ध्यान करावे सुषुम्ना नाडीच्या वेळेला. नंतर चंद्रस्वर चालवावा म्हणजे इडा नाडी सुरू करावी. पुढे मध्यान्ह समयी पुन्हा तशीच संध्या आणि ध्यान केल्यानंतर सूर्यस्वर चालावा म्हणजे पिंगला नाडी सुरू करावी व भोजन करावे. पुढे चंद्रस्वर चालवून पाणी प्यावे. त्यापुढे संध्याकाळी म्हणजे सूर्यचंद्राच्या संधीच्या वेळी पुन्हा पूर्वीप्रमाणे संध्या व ध्यान करून रात्री सूर्यस्वर चालवावा. याप्रमाणे संध्येचे 3 काळ ज्ञानी पुरुषा म्हणजे ज्यांना योगाभ्यास करावे त्यांनी करायचे आहे. दिवसा सूर्यनाडी वाहत असता आत्म्याचे पूजन करावे म्हणजे ध्यान करू नये, आत्म्याचे पूजन करावे. तसेच रात्री चंद्रनाडी वाहत असता आत्मध्यान करू नये. म्हणजे सकाळी चंद्रनाडी सुरू असता ध्यान करावे व रात्री सूर्यनाडी सुरू असता ध्यान करावे. तर ह्या 2 नाड्यांना रोखून त्यांच्या संधीच्या काळात आत्म्याचे ध्यान करावे. कारण ह्या दोन्ही नाड्यांना रोखले असता सुषुम्नारूपी अंतर्गत प्राणाची उत्पत्ती होते आणि त्या योगाने मन स्थिर होते. सुषुम्ना नाडी चालू असता कुठेही प्रवास करू नये. नामस्मरण आणि सुषुम्ना नाडीच्या वेळेला नामस्मरण व ध्यान करावे. त्यामुळे परमगती प्राप्त होते. सुषुम्नेला आरंभ करून ध्यानात लीन झाल्यानंतर ज्यावेळेस हा प्रवाह बंद पडतो त्यावेळेस मनात असे संकल्प उत्पन्न होतात की आपण वाकसिद्धी होऊ शकेल अथवा अमुक प्रकारच्या आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल तर ती संकल्प आपल्याला त्या हृदयातून प्रकट होतो आणि त्याप्रमाणे ती घटना घडत जाते. सुषुम्ना नाडीमध्ये जर आपण कुठली इच्छा मनात ठेवली तर ती आपली पूर्ण होऊ शकते. सुषुम्ना नाडीचे आता अजून एक महत्वाचं आहे की सूर्य तो दिवस आणि चंद्र ती रात्र आपण मानतो. त्याकरिता दिवसा चंद्र व रात्री सूर्य याप्रमाणे नेहमी नियमाने चालले तर आयुष्यात कधीही विघ्न येत नाही. त्याकरिता प्रातःकाळी, मध्यान्ह, संध्याकाळ आणि मध्यरात्र याशिवाय वार तिथी यांच्या संयोग काळाच्या भागांना सुषुम्नेचा काळ मानला जातो. यावरून रात्रीचे 3 वाजल्यापासून ते सकाळच्या 9 वाजेपर्यंत या 6 तासांना सत्ययुग मानले जाते. तर सकाळच्या 9 वाजल्यापासून ते दुपारच्या 3 वाजेपर्यंतच्या या 6 तासाच्या काळाला त्रेतायुग म्हणतात. तसेच दिवसाच्या 3 वाजल्यापासून ते रात्रीच्या 9 वाजेपर्यंत ह्या 6 तास काळाला द्वापार युग म्हणतात. आणि रात्रीच्या 9 वाजल्यापासून ते रात्रीच्या 3 वाजेपर्यंत या 6 तास काळात कलियुग असे म्हटले जाते. या रीतीने 4 युगांची गणती एकाच दिवसात केली जाते. प्राणाचे मूळ हे हृदय कमळ म्हणजे सोहम रूपी आत्मा राहिला आहे. म्हणून आपण सुषुम्ना नाडीच्या वेळेला सोहम क्रिया केली तर आपल्याला त्याचा फार मोठा उपयोग होऊ शकतो. थँक्यू. धन्यवाद.